राज्यात सर्वात जास्त सध्या गाजत असलेलं प्रकरण म्हणजे भोंदू अशोक खरात प्रकरण। या प्रकरणामुळे अनेक राजकीय नेत्यांची नावं बदनाम होत आहेत। त्यामध्येच पहिला राजीनामा रुपाली चाकणकर यांचा आल्यानंतर दुसरा राजीनामा या बड्या 10 नेत्यांचा येण्याची शक्यता। अशोक खरातने कोर्टात 10 नेत्यांची यादीच दिली। 10 बडे नेते अडकणार, राजकीय वर्तुळात खळबळ। नेमकं काय झालंय, ते कोणते बडे नेते आहेत ते आपण सविस्तर त्याची यादी बघूया। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन घडामोडी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। तर आपण बघूया राज्याच्या राजकारणात सध्या मोठा भूचाल आणणारे एक धक्कादायक घडामोड समोर आलेली आहे। सामाजिक कार्यकर्ता आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेला भोंदू बाबा अशोक खरात यांनी अखेर मौन सोडलेला आहे आणि मौन सोडत मोठे स्फोटक दावे केलेले आहेत। त्याच्या या विधानामुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर प्रशासनात आणि उद्योग जगतात सुद्धा मोठी खळबळ उडाली आहे। खरात यांनी थेट आरोप करत या प्रकरणात 10 बड्या नेत्यांची आणि उद्योगपतींची नावं अडकवणार आहे। त्यामुळे आगामी काळात मोठ्या अटक सत्राची शक्यता निर्माण झालेली आहे। ही बाब समोर आल्यानंतर शिंदे गट आणि भाजपा या सत्ताधारी घटकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केलेला आहे। अशोक खरात याचं जे काही नाव गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून राज्यात गाजत आहे। अनेक महिलांचा विनयभंग आणि भोंदू प्रकरण यामुळे त्याची नावं चर्चेत आल्यानंतर नाशिकमध्ये त्याच्या अनेक गुन्हेगारी कारवाया समोर आल्या। त्यानंतर या प्रकरणाला मर्यादित वाटत असलं तरी त्याने राजकीय रंग घेतला आहे। चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर येत असल्याचा दावा केला जात आहे। खरात याने स्पष्ट केलं आहे की मी एकटाच नाही, माझ्या मागे मोठे लोक आहेत, लवकरच सर्व बाहेर सत्य येईल। या विधानानंतर राजकीय नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे। अशोक खरात याच्यासोबत अनेकांचे फोटो सुरुवातीला व्हायरल झाले होते। त्यामध्ये श्रीकांत शिंदे, दीपक केसरकर, एकनाथ शिंदे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ अशी अनेक नावं समोर येत होती। तसेच सामाजिक कार्यकर्ते अंजली दामनिया यांनी सुद्धा एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर यांच्याशी त्याने फोन कॉलवर अनेक तासनतास बोलणं केल्याची सुद्धा माहिती समोर दिलेली आहे। यामध्ये मोठा आरोप खरात याने केलेला आहे। त्यामध्ये 10 प्रभावशाली नेते यामध्ये अडकू शकतात। जर त्यांनी कोणत्याही नेत्याची नाव उघड केली नसली तरी सध्या त्याने संकेत दिले आहे की हे सर्वजण सत्ताधारी आणि काही विरोधी पक्षांशी सुद्धा संबंधित आहेत। या दाव्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांवर संशयाची सुई वळली आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते आरोप जर हे खरे ठरले तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो। तपास यंत्रणा सध्या ॲक्टिव्ह मोडमध्ये आहेत आणि या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता तपास यंत्रणा लवकरच पूर्णपणे सर्व चौकशी करून या 10 बड्या नेत्यांना लवकरच अटक करू शकते। खरात याच्या विधानानंतर त्याच्या अटकेची शक्यता देखील वाढली आहे। तपास यंत्रणांनी त्यांना चौकशीसाठी पुन्हा समन्स बजावला असून त्याला अटक करून अनेक महत्त्वाची माहिती पुढे येऊ शकते। शिंदे गट आणि भाजपवर या प्रकरणामुळे सर्वाधिक दबाव वाढत आहे, कारण सत्ताधारी नेत्यांचेच फोटो आणि व्हिडिओ त्याच्यामध्ये जास्त दिसून येत आहेत आणि त्यामधूनच पहिला बळी जो राजकीय बळी गेला तो रुपाली चाकणकर यांचा। त्यानंतर सुनील तटकरे यांचं सुद्धा या प्रकरणात नाव येऊ शकतं। विरोधकांनी यावरून सरकारवर टीका करताना म्हटलं आहे की हे सरकार भोंदूबाबाचं आणि भ्रष्टाचारात बुडालेलं सरकार आहे। सत्य बाहेर येऊ लागल्याने घाबरले आहेत, मोठ्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची विरोधकांनी टीका केलेली आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते हे प्रकरण पुढील काही कारणामुळे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। सत्ताधाऱ्यांची विश्वासार्हता धोक्यात आलेली आहे। निवडणुकीपूर्वी मोठा मुद्दा तयार होणार असून लवकरच यामध्ये अनेक 10 बडे नेते अडकणार आहेत। अशोक खरात प्रकरण हे केवळ एक साधं प्रकरण राहिलं नसून तर ते राज्याच्या राजकारणातील मोठं संकट बनणार आहे। 10 नेते, या 10 नेत्यांना कधी अटक होणार याचंच भवितव्य आता पुढील काही दिवसात लक्षात येऊ शकतं आणि अनेक बड्या नेत्यांचं राजकीय भविष्यसुद्धा यामुळे धोक्यात आलेलं आहे। तपास यंत्रणा आता पुढील कोणतं पाऊल घेतात? खरात यांनी जी काही नावं घेतली आहेत ती लवकरच उघड होतील का, की ती नावं तशीच राहून त्याचं राजकीय वापरासाठी जे काही गृहमंत्री असतील किंवा इतर सत्ताधारी नेते त्याचं भांडवल करतील का, याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता संभाव्य अटक सत्रावर पुढील काही दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक ठरणार आहेत। त्यामुळेच अशोक खरात या प्रकरणाशी कोणकोणते नेते जोडलेले आहेत, दीपक केसरकर यांचं सुद्धा यावेळी नाव आलं होतं। त्यामुळे लवकरच आता राज्यात पुन्हा एकदा राजकीय गोंधळ
पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या सत्ताधारी कोणकोणते अडकतील? कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या. धन्यवाद.